काल रात्री उशिरा अफगाणिस्तान सैन्यानं पाकिस्तानामध्ये घुसून हल्ला केलाय। अफगाणिस्तान सैन्यानं 2670 किलोमीटर लांबीच्या सीमेवर एकूण 7 सीमांवर हल्ला केलाय। पाकिस्तानचं यामध्ये मोठं नुकसान केलंय। 12 सैनिकांना ठार मारले आणि 5 जणांना ओलीस ठेवले। 12हून अधिक पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त झाल्यात। हा हल्ला 210 खालिद बिन वालिद ब्रिगेड आणि अफगाणिस्तान सैन्याच्या 205 अल बद्र कॉर्प्स संयुक्तपणे केलाय। त्यामुळे पाकिस्तानी आणि अफगाण सैन्यामध्ये 3.5 तास गोळीबार सुरू राहिला। त्यानंतर अफगाण संरक्षण मंत्र्यांनी युद्धबंदीची घोषणा केली आहे। सध्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमेवर शांतता आहे। पाकिस्तानी रेंजर्स आणि लाहोर पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये शुक्रवारपासून 25 जणांचा मृत्यू झालाय आणि 100हून अधिक जण जखमी झालेत। परंतु तहरीक-ए-तबैक या तबैकचे कार्यकर्ते अमेरिकन दूतावासासमोर निदर्शने करण्याच्या व त्यांच्या मागणीवर ठाम आहेत। या निदर्शनांमुळे शहबाज शरीफ आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांची खुर्ची धोक्यामध्ये आली आहे। निदर्शकांचा रोष वाढत असताना इतर विरोधी पक्षांनी शहबाज शरीफ सरकारविरुद्ध हा मुद्दा उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे।